अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता शनी जयंती 2026 म्हणजे 2026ला शनी जयंती ही 16 तारखेला आहे. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की नेमकी शनी जयंती 16 तारखेला आहे की 17 तारखेला आहे. म्हणजे या वर्षाची शनी जयंती ही एप्रिल महिन्यामध्ये आलेली आहे. आणि बघा, ज्यावेळेस प्रत्येक शनिवारी जी अमावस्या येते तर त्या अमावस्याला शनी अमावस्या असे म्हणतात. मग ही शनी अमावस्या आपल्या जीवनातले जे काही वाईट प्रसंग आहे, वाईट परिस्थिती आहे किंवा जी काही साडेसाती आहे तर ती साडेसाती जाऊन 7 जन्माची गरिबी नष्ट व्हावी यासाठी आपल्याला छान असे या शनी अमावस्या दिवशी उपाय करायचे आहेत. आणि ते पण शनी देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अशी एक वस्तू शनिदेवाला अर्पण करायची आहे जेणेकरून आपली जी काही साडेसाती आहे तर ती जाऊन 7 जन्माची आपली गरिबीसुद्धा नष्ट होईल. मग बघा, आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे नेमकी 16 तारखेला आहे शनी जयंती किंवा 17 तारखेला आहे, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. तर बघा, शनी जयंती ही अमावस्या तिथी ही पहाटे म्हणजे शनिवारी पहाटे 5:12 सुरुवात होणार आहे आणि 16 तारखेला रात्री 1:31 संपणार आहे. म्हणजे पूर्ण दिवसभर 16 तारखेला पूर्ण दिवसभर अमावस्या आहे. म्हणजे ही अमावस्या 16 तारखेचीच आहे, दुसऱ्या दिवशी काही अमावस्या नाही. तर ही आपल्याला अमावस्या एका दिवशीच पूर्ण अमावस्या असल्याने ह्या दिवशीच आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय तुम्हाला करायचे आहेत. आता बघा, थोडीशी शनिदेवताबद्दल माहिती आहे. आता शनिदेवता हे सर्वांनाच माहीत आहेत. शनिदेवता हे सूर्यपुत्र म्हणून ओळखले जातात आणि सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र म्हणून ओळखले जातात, म्हणूनच त्यांना सूर्यपुत्र असे म्हणतात. त्याचबरोबर त्यांना न्यायाधीशसुद्धा म्हणतात, कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील जे वाईट कर्म आहेत किंवा जे चांगले कर्म आहेत त्या प्रत्येक वाईट आणि चांगल्या कर्माचा हिशोब हे शनिदेवता ठेवत असतात, म्हणून त्यांना न्यायाधीश असे म्हणले जाते. आणि सूर्यदेवाचे पुत्र असल्यामुळे सूर्यपुत्र असे म्हणले जाते. मग आपल्या जीवनामधील आपण किती चांगले कर्म केलेले आहेत, किती वाईट कर्म केलेले आहेत याच्यानुसार शनिदेव हे आपल्या कर्माचा हिशोब ठेवत असतात. म्हणूनच शनिदेवतांची म्हणजे शनिदेवतांना शनी अमावस्या दिवशी अशी त्यांची सेवा करून किंवा त्यांना एखादीही वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून शनिदेवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि शनिदेवतांची आपल्याकडून शनी अमावस्या दिवशी सेवाही होईल. तर बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं, प्रत्येक कामामध्ये आपल्या विघ्न येत असतं. कोणतंही काम आपण करायला घेतले की त्याच्यात यश न येणे किंवा कुठल्याच कामामध्ये काहीच चांगलं न होणे, कामात सतत अडथळे येणे, एक करायला गेले की एक होणे, असे खूप साऱ्या अडचणी कामामध्ये येत राहतात. मग कामात कोणत्याच यशच मिळत नाही, सगळ्या कामात आपल्याला अपयश मिळत असतं. असं ज्यावेळेस होतं ना तर त्यावेळेस ती साडेसाती लागलेली असते, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये असं होतं. बऱ्याच वेळेस म्हणतात का नाही, माझं हेच काम झालं नाही, माझं तेच काम झालं नाही, कुठली साडेसाती लागली, असं आपल्या सदैव तोंडामध्ये हा शब्द येत असतो. तर त्याचं कारण हे यालाच म्हणतात साडेसाती लागली. मग ही दूर होण्यासाठी तुम्हाला शनिवारी शनी जयंती दिवशी काही उपाय करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता जाणून घेऊया. तर तुम्हाला काय करायचं आहे, शनिवारी लवकर उठायचं आहे आणि सगळं काही काम तुमचं आवरलं. ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करण्यासाठी जात असाल त्यावेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच अर्घ्य द्यायचं आहे. तर त्या पाण्यामध्ये सुद्धा
तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यात थोडेसे काळे तीळ टाका आणि सूर्यदेवालासुद्धा तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे. त्याचबरोबर जमलं तर त्या दिवशी काळं वस्त्रसुद्धा तुम्ही परिधान करू शकतात. आणि तुमच्या समजा आसपास कुठे शनिदेवाचं मंदिर असेल किंवा थोडंसं बाहेरगावी लांब जर असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून शनिवारी जायचं आहे आणि शनिदेवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मंदिरात जाताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर थोडे उडीदसुद्धा तुम्हाला मंदिरात जाताना घेऊन जायचे आहेत. आणि बघा, आता बऱ्याच ठिकाणी गावातच शनिदेवाचं मंदिर असतं किंवा नसतं, पण ज्यांच्या गावामध्ये शनिदेवाचं मंदिर असतं बघा, शनिवारी खूप म्हणजे खूप गर्दी असते. तर तुम्हाला तिथं जर शक्य असेल तर तुम्हाला तिथं म्हणजे काही सेवा करू दिल्या तर तुम्ही ही सेवा शनिदेवाला ही वस्तू अर्पणसुद्धा करू शकतात. किंवा तिथे तुम्ही बाजूला साईडलासुद्धा जिथे सोय असते तिथं या वस्तू अर्पण करू शकतात. अशा प्रकारे तर बघा, शनिदेवाला तेलाची म्हणजे तेल अर्पण करत असतात बघा शनिदेवाला. कुठेही बघा तुम्ही जिथं शनिदेव आहे तिथं शनिदेवाला तेल अर्पण केलं जातं. मोहरीचं तेल असो, तिळाचं तेल असो अर्पण केलं जातं. आणि काळ्या उडदाचा पण खूप मान असतो. आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तेल आणि उडीदच आपल्याला पाहायला मिळत असतात. तर तुम्हाला त्या दिवशी आवर्जून शनिदेवावर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल आणि काळे उडीद अर्पण करायचे आहेत. आणि उडीद अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र म्हणजे कोणता? ओम शनीश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. हा मंत्र तुम्हाला तिथे ते उडीद अर्पण करताना म्हणायचं आहे. आणि शनिदेवाला एकच प्रार्थना करायची आहे की माझ्या मागचे जी काही साडेसाती जी आहे तर ती जावी, माझ्या जी काही 7 जन्माची गरिबी माझ्या मागची आहे तर ती नष्ट व्हावी आणि तुमची कृपा आमच्यावर अशीच राहावी, अशी तुम्हाला शनिदेवाला प्रार्थना करायची आहे. आणि आपले कर्म होईल तितके तुम्हाला कर्म चांगले ठेवायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला शनी मंदिरात शनी अमावस्या दिवशी जाऊन शनी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. बघा, तुमच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत, कामात यश न येणे, प्रत्येक कामात अपयश येणे, सगळं काही तुमचं दूर होऊन तुम्हाला शनिदेवाच्या कृपेने तुमचे जीवन हे खूप चांगल्यारीत्या जाईल आणि तुमच्या 7 जन्माची गरिबीही नष्ट होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला शनी जयंती दिवशी अशा प्रकारे तुम्हाला ही वस्तू शनिदेवाला अर्पण करायची आहे. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.